जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. वाण धरणाने गाठला तळ. 6 महिन्यांचा जलसाठा. 140 गाव योजना. जळगाव शहराला पाणी झळ. सोनाळा. याही वर्षी अल्निनोचा मान्सूनवर प्रभाव असल्याने जुलै महिन्या पूर्वार्धात अजूनही वरुणराजा सातपुडा पर्वतरांगामध्ये धो-धो बरसायला तयार नाही. त्यामुळे 5 तालुक्याच्या जनतेची तहान भागविणारे वारी हनुमान येथील वाण धरणात झपाट्याने पाणी पातळी खालावली आहे. परिणामी या धरणात 41% पाणीसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा 5 महिने पुरेल एवढा असल्याचा दावा केला जात असला तरी धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असल्याने हा जलसाठा पुरेसा ठरणार का, असा सवाल आहे. पाणीसाठा कमी झाल्याने धरणाच्या कॅनल इंटेकमधून दर तासाला 12 लक्ष लिटरऐवजी केवळ 8 लक्ष लिटर पाणी ग्रॅव्हिटीने मजिप्राचे जलशुद्धीकरण केंद्रात कमी दाबाने पोहोचत आहे. यामुळे 140 गाव योजना व जळगाव जामोद शहर पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य संतुलन टाकीत उशिराने पोहोचत आहे. याचा मोठा परिणाम सद्यस्थितीत गावोगावच्या पाणी पुरवठ्यावर पडला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात 8 ते 14 दिवसांवर नळाला प्रभाग निहार पाणी मिळत आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागीय अधिकारी यांनी 3 जुलैपासून जळगाव जामोद शहराचा पाणी पुरवठा 2 दिवसाआड करण्यात येईल अशा सूचना याबाबत सर्वत्र देण्यात आल्या आहेत. हे आदेश म्हणजेच अघोषित पाणीबाणी असून त्याच्या पाणीझळ आता सर्वसामान्य कुटुंबांना बसायला सुरुवात झाली आहे. गोड्या पाण्यासाठी अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील 5 तालुके वाण धरणावर संपूर्णतः अवलंबून आहेत. अपेक्षित पाऊस नसल्याने वाण धरण तळ गाठत आहे. या धरणात 33.67 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. उपलब्ध पाण्याची टक्केवारी 41 एवढी आहे. दरवर्षी पोळ्यानंतर हे धरण परतीच्या पावसात 100% भरत असते. पाऊस लांबल्यामुळे येथे अघोषित पाणीबाणी निर्माण झाली आहे. महिन्याला सरासरी 3.158 घनघमी पाणी पिण्यासाठी लागत असल्याचे आढळून आले आहे. तर खारपाण पट्टा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगावजा, शेगाव हे 3 तालुके आहेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट हे सातपुड्याचे तालुके व शहर वाणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. उपरोक्त तालुक्यांना पिण्याच्या पाण्याचे एकूण 37.907 दलघमी वार्षिक पाणी आरक्षण आहे. यामध्ये पाणी आरक्षण अकोट शहर 8.666 दलघमी, तेल्हारा शहर 3.16 दलघमी, शेगाव शहर 4.2 दलघमी, जळगाव जामोद शहर 4.02 दलघमी, संग्रामपूर जळगावजा 140 पाणी पुरवठा योजना संग्रामपूर शहरासह 8.454 दलघमी, अकोट तेल्हारा तालुका 84 खेडी पाणी पुरवठा 4.239 दलघमी, तेल्हारा अकोट प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 3.753 दलघमी पाणी वापर सध्या आहे. एकूण पाणी वापर 31.906 दलघमी एवढा आहे. मात्र सध्या धरणात जिवंत पाणीसाठा 33.67 दलघमी एवढा आहे. 398.29 मीटरवर पाणी पातळी आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता एकूण 81.955 दलघमी एवढी म्हणजे 412 मीटर एवढी आहे. सध्या 140 गाव योजनेत फारच कमी दाबाचा व अल्प पाणी पुरवठा होत असल्याची ओरड होत आहे. येथे पाणी वितरणचे खासगी कंत्राट आहे. त्यांच्या सोयीनुसार पाणी वितरण होत आहे. संग्रामपूर तालुक्याच्या खारपाण पट्ट्यातील जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार देण्याचा हा प्रकार आहे. मात्र मजिप्राचे अधिकारी हे मान्य करायला तयार नाही. जळगाव जामोद मजिप्राने काढलेल्या पत्रानुसार असे की धरणाच्या कॅनल इंटेकमधून पाण्याचा प्रवाह कमी दाबाने होत आहे. त्यामुळे गोड्या पाण्याचे मोठे जलसंकट उभे ठाकले आहे.